पुस्तकं नाही वापरली. मग करायचीस काय तू? रद्दीवाल्याला सांगून ठेवायचो मी आणि गोट्या. मग त्याच्याकडे आलं पुस्तक तर तो आणून द्यायचा वापरलेली पुस्तकं. माझ्या आणि गोट्यामध्ये एक पुस्तक. आणि जेव्हा जेव्हा असं नवीन पुस्तक समोर यायचं ना तेव्हा असा वास घ्यायचा. तुम्हाला काय सांगू सर, हा वास आहे ना तो मला खूप आवडतो. ओके, नाही ते सगळं ठीक आहे, पण फक्त वास घेऊन अभ्यास होत नाही बरं का. पुस्तकं उघडून वाचावी लागतात. ते माहिती आहे मला. नाही म्हणजे वास घेऊन शिकलीस तर अर्धवट वकील राहशील परत. हो का? तुम्हाला खूप माहिती हो वकिली. तो माहितीच आहे मला, कारण मी वास घेऊन अभ्यास नाही केलाय ना. पण तसंही मला जास्त वाचायला लागत नाही. अच्छा, म्हणजे कॉपी करतेस का तू? हाय का आता मी एकदा वाचलं ना की लक्षात राहतं माझ्या. हा म्हणजे एकदा वास घेतला की काही बोलतेस तू? अहो सर खरंच खरंच. ओके चल बघूया पुस्तक दे इकडे. घ्या. ओके हे बघ, एकदा बघून घे आणि मग मला बोलून दाखव. घे. Yeah. The term Lawyers Act refers to the Advocates Act 1961, which is the primary law which governs the legal practitioners and practice in India. Recently, some states have ensured Advocates Protection Bill for the safety of lawyers. It's great, yeah. बघा, म्हटलं होतं ना मी, राणी जे बोलते ना ते करून दाखवते. आमचा गोट्या तर म्हणायचा, भावा तू वाच, मी ऐकून ऐकून करतो अभ्यास. गोट्याला ना जाम कंटाळा यायचा बरं का अभ्यास करायचा. त्याला मारून मारून अभ्यास करायला बसायला लावायचं. मारून? हो मग. म्हणजे एवढं नाही, ते आपल्या भावाला मारतात ना तसं तेवढं मारायचे. तसं आहे ना, त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. आता उद्या भाऊबीज आहे ना, बघा कसा न चुकता फोन करतोय का नाही. अच्छा, म्हणजे तू भाऊबीजला ओळखतेस त्याला? हा मग दरवर्षी. अहो लहानपणी तर आहे ना त्याला शोधून शोधून आणावं लागायचं. खेळता खेळता कुठं जाईल ना काही सांगता यायचं नाही. तो पण लई शहाणा, आईने केलेले लाडू खायला यायचा फक्त. इंद्रा, काकी या ना. काय झालं आई? आपल्या घरात हे जे काही चाललंय ते बरोबर नाही वाटत रे मला. बघा ना, ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये भाऊजी आणि मालती दोघ जण वेगवेगळे राहत आहेत. काहीतरी करायला हवं रे. आई तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल ठीक. नवरा बायकोंमध्ये वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. याआधी बघा दोघांमध्ये भांडणं व्हायची, ती दोघं अशी वेगळी कधीच राहिली नाहीत. अगं खूप काळजी वाटते. इंद्रा, राणी, तुम्ही दोघंच ह्यातनं काहीतरी मार्ग काढा, काहीतरी करा रे. त्या दोघांना एकत्र आणा. काकी तुम्ही काळजी करू नका, आम्ही समजवतो त्यांना, सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. आता कुठे निघालायत? तुमच्यासोबत राहिलो ना तर तो प्रसंग मला सतत आठवत राहील. ज्या जोडीदारावर विश्वास ठेवून इतकी वर्ष संसार केला मी, त्याने हे घर सावरायचं सोड एखाद्याचा जीव जात असताना शांतपणे उभा राहतो, ही गोष्ट मला खात राहील. आई काय रे? आई तू रडतेस? नाही, डोळ्यात काहीतरी गेला अचानक. बोल ना. का लपवतेस? आय नो तुला त्रास होतोय.
तुला माहित असून काय उपयोग आहे? तू आबांशी अशी का वागतेस? मी काही चुकीचं वागत नाहीये इंदिरा. मला त्रास होतोय कारण आबा त्रास देत आहेत. पण तू दुर्लक्ष करू शकतेस ना. या आधीही असे वाद झालेत तुमच्यामध्ये. झालेत ना, पण असे नाही झाले. कारण या आधी ती राणी नव्हती, तिच्यामुळे हे सगळं होतंय. आणि तू म्हणतोयस आधीसारखं दुर्लक्ष कर. तर या आधी आबा असे कधी लांब राहिलेले आठवतंय तुला? नाही ना. नाही झाले ना, आमच्यात वाद झाले. पण कधी आबांनी इतका टोकाचा निर्णय नाही घेतला. आज हे फक्त त्या राणीमुळे होतंय. चूक तिची आहे. आबा असं काय करताय? अहो तुम्ही तरी समजून घ्या. काय समजून घेऊ मी राणी? तिचा तुझ्यावरचा राग. असं काय करताय? त्या मुद्दाम नाही करणार. हे तू बोलतेस राणी? त्या तुझ्याशी कसं वागतात? आबा जाऊ द्या ना. आपण का आठवत बसायचं ते? आपण विसरून जाऊया. कसं विसरू मी? ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडल्यात त्या विसरून जाऊन? तुझ्या पत्राला आग लागली असताना त्या एकट्यात बघत होत्या तुझ्याकडे. तुला हाक मारून तुला वाचवण्याची जराही तसदी घेतली नाही त्यांनी. मला किती त्रास झाला असेल. आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं की त्यांनाही हेच हवं होतं. आणि हे तू मला विसरायला सांगतेस? मला शक्य नाही. मला जमणार नाही. नाही जमणार. त्या वस्तीतल्या पोरीला मी कधीच माफ करणार नाही. ती वस्तीतली घाण मी कधीच मान्य करणार नाही. आणि तिला सून म्हणून तर अजिबात स्वीकारणार नाही. शी, अरे जीव गेला ना माझा तरी मला तिच्याबद्दल काहीच वाटणार नाही. आणि ती या घरात आलेली मला अजिबात चालणार नाही, हे काही म्हणाले तरी. आई, तू समजतेस तितकी वाईट मुलगी नाहीये राणी. हे तू मला सांगू नकोस इंद्रा. आत्ताही तुझ्या तोंडून तीच बोलतीये. तू तिचीच बाजू घेतोयस. आई मी काय म्हणतो, तू एकदा आबांशी बोलून बघ ना. बोलून वाद मिटतात अगं. तू आई प्लीज एकदा बोलून बघ आबांशी. नाही, काही झालं तरी मी मालतीशी बोलायला जाणार नाही. आबा असं करून कसं चालेल बरं? तुम्ही एकदा प्लीज त्यांच्याशी. मी या बाबतीत कोणाचंही ऐकणार नाही. मी मालतीशी बोलणार नाही. आबा तुम्ही माझं ऐका. तुम्ही एकदा त्यांना फक्त एवढं. आणि बस, मला हे बिलकुल मान्य नाही. पण आबा जोवर तुला तुझा मान मिळत नाही तोवर मी मालतीशी बोलणार नाही. का पण प्रत्येक वेळेस मीच का बोलायला जायचं? पण कोणीतरी समजून घ्यावंच लागेल ना. मग त्यांनी घ्यावं ना समजून. आणि आता तर माझी काहीच चूक नाहीये. हे बघ, ती मुलगी मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिच्यासाठी तर मी अजिबात पडतं घेणार नाही.